हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवरती. पण फार महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. काही नवीन स्टुडंट असतील ज्यांना नीट म्हणजे काय, JEE म्हणजे काय, कशासाठी एक्झाम घेतल्या जातात, काय फायदा आहे या एक्झाम दिल्यामुळे हे माहीत नसेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं. काहींचं स्वप्न मला डॉक्टर बनायचं आहे, काहींचं स्वप्न मला इंजिनियर बनायचं आहे. प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं. परंतु त्या स्वप्नाचा पाठलाग करत असताना आपल्याला ते स्वप्न पूर्ण कसं करायचं आहे याबद्दल माहिती असणं पण महत्त्वाचं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांबद्दल बोलणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये डॉक्टर व्हायचं आहे, खूप चांगला डॉक्टर व्हायचा, इंजिनियर व्हायचं आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामधलं इंजिनियर व्हायचं आहे आणि देशाची सेवा करायची आहे. परंतु हे झालं तुमचं स्वप्न, डॉक्टर होणं, इंजिनियर होणं. परंतु ते स्वप्न पूर्ण करत असताना त्या स्वप्नापर्यंत जायचं कसं, हा मार्ग काय असतो, हा आज आपण या व्हिडिओतनं पाहणार आहोत. की मार्गामध्ये काय अडचणी आहेत हे पण आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे आणि त्यानुसार मग आपण आपली तयारी जी आहे ती करू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की नेमकी खरी परिस्थिती काय आहे, रियालिटी काय आहे JEE आणि नीटच्या सीट्सची, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार. तर बेसिक इन्फॉर्मेशन आहे, परंतु तुमच्या मनामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा ज्या काही शंका आहेत त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करत आहोत. तर बघा, ही जी JEE आहे किंवा नीट आहे, या दोन्ही एक्झाम एक कॉमन बॉडी जी आहे ती कंडक्ट करत असते, कॉमन एजन्सी जी आहे ती कंडक्ट करत असते. त्याचं नाव आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये नाटा म्हणतो. ही जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे ही अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये ॲडमिशन, खास करून इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रामध्ये ज्यांना अंडर ग्रॅज्युएट करायचं आहे त्यांच्यासाठी प्रवेशासाठी घेतली जाणारी एक एलिजिबिलिटी टेस्ट आहे. आणि ही जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे ही आपल्या भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन फॉर ॲडमिशन टू अंडर ग्रॅज्युएटसाठी ज्या टेस्ट घ्यायच्या आहेत त्यासाठी ही एक्झाम असते. ही जी नाटा आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, ही या दोन एक्झाम घेते, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने घेते. कशी? तर समजा तुम्हाला JEE द्यायची असेल, म्हणजे तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे आणि इंजिनियर व्हायचं आहे म्हणून तुम्ही JEE देत आहात, तर JEEचं फुल फॉर्म आहे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. आता ही JEE जी आहे ती 2 टप्प्यामध्ये घेतली जाते. एक असते तुमची JEE मेन्स आणि दुसरी असते ती म्हणजे तुमची JEE ॲडव्हान्स. आता ही जी मेन एक्झाम आहे, JEE मेन एक्झाम, ही नॅशनल टेस्टिंग एजन्सीज घेत असते. ही मेन एक्झाम क्लिअर करता कट ऑफपेक्षा तुम्हाला जास्त मार्क मिळतात, म्हणजे तुम्ही ती एक्झाम क्लिअर केली की मग तुम्ही JEE ॲडव्हान्ससाठी पात्र असतात. परंतु जर तुम्ही JEE मेन क्लिअर केली आणि ॲडव्हान्स जर तुम्ही क्लिअर करू शकला नाही तरी तुम्ही चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशनसाठी एलिजिबल असता. परंतु जर तुम्ही JEE पण क्रॅक करू शकला नाही, ॲडव्हान्स पण क्रॅक करू शकला नाही, तर मग मात्र तुम्हाला चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज भेटणं थोडंसं अवघड जातं. ठीक आहे. आता ही जी JEE मेन एक्झाम आहे ती आपल्याला माहिती आहे की नाटा कंडक्ट करते. परंतु ॲडव्हान्स जी आहे ही JEE ॲडव्हान्स ही आपल्या भारत देशामध्ये ज्या टॉप IITs आहेत त्या IITs पैकी ज्या 7 IITs आहेत झोनल लेवलच्या, ह्या IITs ही एक्झाम कंडक्ट करतात JEE ॲडव्हान्स. त्याची क्वेश्चन पेपर जी आहे ती IIT सेट करते. त्यामध्ये ज्या IITs आहेत 7 IITs, त्या मिळून त्यांचे एक बोर्ड आहे, त्याला आपण म्हणतो जॉईंट ॲडमिशन बोर्ड, जॅब म्हणतो आपण त्याला. आणि ह्या मग त्या जॅब थ्रू ती कंडक्ट करतात. त्या 7 IITs कोणत्या आहेत? त्यामध्ये IIT दिल्ली, बॉम्बे, मद्रास, कानपूर, गुवाहाटी, रुरकी, ह्या सगळ्या 7 IITs मिळून दरवर्षी एक IIT ही एक्झाम कंडक्ट करत असते. मग एखाद्या वर्षी दिल्लीच्या IITनं क्वेश्चन पेपर सेट केली, दुसऱ्या वर्षी बॉम्बेच्या, अशा पद्धतीने ते रोटेशनल बेसिसवरती क्वेश्चन एक्झाम पेपर, त्यामुळे तशी हार्डनेस पण जी आहे क्वेश्चन पेपरची बदलत असते. कधी खूपच हार्ड येतो, कधी थोडासा मॉडरेट लेवलचा असतो, म्हणजे खूपच इझी पेपर सहसा होत नाही. ठीक आहे. हे झालं तुमचं JEE संदर्भात. आता आपल्याला नीटच्या आणि JEEच्या सीट्समध्ये कशा पद्धतीने डिफरन्स आहे किंवा कॉम्पिटिशन कसं आहे आपल्याला पाहायचं. तर बघा, नीट तुम्हाला समजलं की डॉक्टर होण्यासाठी नीट एक्झाम देणं गरजेचं आहे आणि इंजिनियर होण्यासाठी तुम्हाला JEE एक्झाम देणं गरजेचं आहे. आता ही नीट एक्झाम कशासाठी होते? तर सगळ्या भारतामधनं एम्स आपण त्याला म्हणतो. एम्स म्हणजे काय? ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. ही जी एम्स आहे टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहे भारतामधली मेडिकल क्षेत्रामध्ये एज्युकेशन देण्यासाठी पण आणि हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी पण. तर ह्या एम्समध्ये टोटल सीट्स 90,000 आहे, परंतु
फार महत्त्वाचे आकडे आहेत बघा. हे 90,000 सीट्स आहे, परंतु दरवर्षी हे जे आकडे आहे हे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्याच वेबसाईटवरनं मागच्या वर्षीचं घेतलेलं आहे. म्हणजे नीट 2025 ही जी एक्झाम झाली, ह्या एक्झामसाठी जवळपास 22 लाख स्टुडंट अपियर झालेले होते एक्झामसाठी. 22 लाख आणि एम्समध्ये जागा आहे फक्त 90,000. म्हणजे तुम्हाला म्हणजे जे मुलं एम्समध्ये सिलेक्ट होतील ते फक्त 1 ते 2% मुलं असतील, जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या सीट्सवरती अप्लाय करतील. आणि टोटल सीट्स किती आहे? 90,000 ह्या एम्समध्ये सीट्स आहे. आणि ऑल ओव्हर भारतामध्ये उरलेले जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि काही गव्हर्नमेंट फंडेड कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये साधारणपणे 59,000 जागा आहेत. अशा मिळून जवळपास 1.5 लाखाच्या आसपास जागा ह्या तुम्हाला असतात. आणि नंबर ऑफ अपियर होणारे स्टुडंट किती आहे? 22 लाख. त्यामुळं सक्सेस रेशो हा 1 ते 2% असणार आहे. आणि जे उरलेले 1,28,000च्या जागा आहे या प्रायव्हेट कॉलेजेसच्या आहे, ज्याच्यामध्ये एका जागेसाठी तुम्हाला 1 करोड जी आहे ती फी असते. ठीक आहे. आता ही झाली नीटची रिॲलिटी. आता तुम्हाला JEEची सांगतो. JEEमध्ये देशामध्ये टोटल 23 IITs आहेत. ह्या 23 IITpैकी 18,160 जागा ह्या तुम्हाला IITमध्ये इंजिनिअरिंगसाठी अवेलेबल आहे. म्हणजे वेगवेगळ्या फील्ड्स, मेकॅनिकल, कम्प्युटर सायन्स, मशीन लर्निंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ह्या वेगवेगळ्या फील्डमध्ये टोटल 18,160 जागा आहेत. परंतु मागच्या वर्षी 2025मध्ये जी JEE एक्झाम झाली, त्या JEE एक्झामसाठी 14,75,103 मुलं बसलेले होते त्या एक्झामसाठी. आणि ह्याही एक्झाममध्ये सक्सेस रेशो जो आहे तो 1 ते 2%च सक्सेस रेशो आहे स्टुडंटचा. म्हणजे 1 ते 2%च मुलं फक्त IITमध्ये जाऊ शकले. JEEपेक्षा सुद्धा नीटला बसणाऱ्या स्टुडंटची संख्या ही खूपच जास्त आहे. हे जे आकडे तुम्हाला यासाठी सांगितले की आता तुम्ही समजा 10वीला असाल किंवा तुमच्या मनामध्ये आहे मला इंजिनियर व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, आणि तुम्ही प्रिपरेशन जर करत असाल तर तुम्हाला हे आकडे ध्यानात ठेवले पाहिजे. आणि हे आकडे दिवसेंदिवस दरवर्षी थोडेसे वाढतच जातात. मिनिमम एवढे स्टुडंट दरवर्षी राहतात. परंतु सीट्स जे आहेत त्या लिमिटेड आहे. म्हणजे एम्समधल्या सीट्स ह्या लिमिटेडच आहे. ॲक्च्युली त्या सीट्स वाढल्या पाहिजे आणि IITsमधल्या पण सीट्स आहेत तेवढ्याच आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या सीट्ससाठी कॉम्पिटिशन करायचं आहे. आणि तुम्हाला जर चांगल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधनं, IITsमधनं किंवा NITsमधनं किंवा एम्समधनं जर शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला कॉम्पिटिशन फेस करावं लागणार आहे. आणि हे कॉम्पिटिशन एकदा की तुम्ही तिथे गेला की त्यानंतर तुम्हाला चांगल्या तुमचं आयुष्य जे आहे ते सुखकर होतं. त्यामुळे असे स्टुडंट जे तयारी करत आहेत, ज्यांना तयारी करायची आहे, त्यांनी हे आकडे पण ध्यानात ठेवले पाहिजे आणि त्या दृष्टीने तुम्ही मेहनत चालू केली पाहिजे, स्टडी केला पाहिजे. सो हे आकडे तुमच्यासाठी यासाठी तुमच्या समोर ठेवले की तुम्हाला रियालिटी चेक मिळावा. केवळ तुम्ही अंधारामध्ये चालत आहात असं व्हायला नको. तुम्हाला माहिती हवं की माझ्या कॉम्पिटिशनमध्ये किती स्टुडंट आहे, किती सीट्स आहे आणि मला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत राहणार आहोत. तुम्हाला तुमच्या JEEमध्ये, नीटमध्ये जे काही अडचणी येतात त्याला आपण ते ॲड्रेस करणार आहोत. त्याचबरोबर तुमच्या वेगवेगळे सब्जेक्ट्स म्हणजे तुमचं केमिस्ट्री, बायोलॉजी यामध्ये तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर त्याही तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. एखादा चॅप्टर असेल तुम्हाला अवघड जात असेल तोही सांगा. आपण त्याबद्दलही इथे डिस्कस करू आणि तुमच्या शंका कमी करण्याचा प्रयत्न आपण करू. तर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटही करा की तुमच्या मनामध्ये जर काही अडचणी असतील तर त्या कमेंट करून नक्की सांगा. आपण त्याला ॲड्रेस करूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.